गुड मॉर्निंग। तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। एकीकडे दूध तापवायला ठेवलं आणि एकीकडे राजमा शिजायला टाकलेला आहे। तर रात्रीच मी भिजायला टाकला होता राजमा। त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती। तर सकाळी सकाळी देवपूजा केली ना तर एकदम प्रसन्न वातावरण घरामध्ये होतं आणि कंटाळा पण येत नाही कामाचा। त्याच्यानंतर मुलींसाठी दूध बनवून घेतलं आणि लगेच चपात्या पण करून घेतल्या। सकाळी थोडा जरी उशीर झाला ना स्वयंपाकाला लागायला तर सगळाच उशीर होऊन जातो आणि सगळ्यांना 9ला शाळेत जायचं असतं त्याच्यामुळे। आणि कोथिंबीर पण नव्हती भाजीला, तर राजमाची भाजी बनवायची त्याच्यासाठी हिरवीगार अशी कोथिंबीर घेऊन आले हे आणि बाकीचा पण भाजीपाला आणलेला आहे। तर सकाळी सकाळी आमची इथं मंडई भरती ना त्याच्यामध्ये छान असा भाजीपाला भेटतो ताजा ताजा शेतकऱ्यांचा। तर छान असा भाजीपाला घेऊन आले होते ते। त्याच्यानंतर सिंपल अशी राजमाची भाजी बनवायची, त्याच्यासाठी टोमॅटो कापला मी आणि आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे फक्त। हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर घरचे मसाले आणि हळद ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर। तर सिंपल पद्धतीने राजमाची भाजी खरंच खूप छान होते आणि मुलींना पण खूप आवडते। तर मुलींच्या आवडीचं केलं ना तरच मुली डब्याला पण भाजी आवडीने खातात आणि घरी पण। तर त्याच्यामुळे सिंपल अशी राजमाची भाजी बनवलेली आहे मुलींसाठी। तर असा होता आपला छोटासा मिनी ब्लॉग। आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।